एसी लावूया बाबा, गरम होतंय जामाच. हो भरपूर गरम होतंय. खूपच गरम होतंय ना. हो लावा लावा. आणि अंकिताचं इथे आता आवरलंय आणि आता आम्ही तेच बोलतोय, आज खूप प्रचंड गरम होतंय आज. परवाच्याच ब्लॉग मध्ये आम्ही म्हणत होतो की आता ऑक्टोबर हिटला सुरुवात होईल, पण आम्हाला आजपासूनच जाणवतोय हॉलमध्ये तर आम्ही बसूच शकत नाहीये, इतकं गरम होतंय. So आणि म्हटलं, ऍक्च्युली 8-10 दिवस आहेत अजून ऑक्टोबर सुरू व्हायला, हा, पण खरं तरी तर. आज प्रचंड ऊन खूप आहे गरम बाहेर. होतंय. आम्ही त्यामुळे आज बाहेर जायचं सुद्धा कॅन्सल केलं आता. म्हटलं जरा बाहेरचं ऊन जरा कमी होऊ दे, मग संध्याकाळी बाहेर जाऊया, एसी लावूया आधी. काय करताय? एसीचा रिमोट अच्छा, त्याला लावायचं आहे का? त्याला लावायचा. अरे किती वेळ लावलाय? 27. 27 आहे का नक्की? का मस्त बरं वाटतंय ना, गार गार. तरी ना हे मला पण गारगार वाटतंय. थांब जरा, हा परत करूया हा, हे नाही होते, कूलिंग नाही होते. ना. आहे बा, आता आलं येतंय. आलं, आता यायला लागलं. आलं आलं आलं. बाबा आपण हॉल मध्ये पण एसी लावूया का? हॉलमध्ये एसी? हा बघ ग. सुरुवात. काय फ्री आहे एसी? एसी नंतर पुढे मागे पण एक एसी लावायलाच लागणार. पुढे मागे बघूया ना? जेव्हा आपण राहायला येऊ ना प्रॉपर इथे. हे काय बघूया बघूया लगेच बाबा, नको. बघूया बोलतोय. खुश बघूया, फिक्स नाहीये, बघूया तो म्हटलं. आत्ताच खुश झाला, त्याला असं वाटतंय की आपण जसं फ्रीज आणि हे घेतलं हा, ते काय सोपं आहे तसं. का? परत सोपं आहे का रे? पैसे लागतात त्याला. त्याला इझी ATM वाटतं. मध्ये काढायचे ना पैसे. एटीएम मधनं काढायचे आणि मग बँकेत पाहिजेत ना पण तेवढे पैसे. सोपं ATM. असतं का एटीएम मध्ये जाऊन फक्त काढायला हा, टाकलं त्याला की वाटतंय, पैसे. हा. त्याचा व्यापार आहे ना, हा, तसं त्याला तुझा वाटतं- बिझनेस गेम आहे, त्याच्यात पैसे अवेलेबल असतात, तसं नाहीये राहू. मी नाही देऊ शकत ना, माझी ऑर्डर नाहीये पैशांची. अरे बापरे, काय मी नाही म्हणतो? देऊ शकत तुम्हाला पैसे. तू नाही देऊ तू शकत नाही देऊ आम्हाला शकत आम्हाला पैसे? पैसे? नाही येत तुझ्याकडे? नाही, बरं ठीक आहे, available चालेल, नाहीये. बघूया आपण जेव्हा आपण इथे प्रॉपर राहायला येऊ ना. ऑर्डर अवेलेबल नाहीये. ऑर्डर अवेलेबल नाहीये. अच्छा, जेव्हा आपण इथे प्रॉपर राहायला येऊ ना पुढच्या वर्षी एप्रिल मे मध्ये, हा, तेव्हा आपण एसी बघूया. म्हणजे फिक्स नाहीये, फिक्स नाही, पण बघूया. तो त्याच्याच ह्याच्यात आहे. त्याला खुश आहे असं तो. वाटतंय, तेच म्हटलं, त्याला असं वाटतंय चला बाबाला सांगितलं आता लगेच एसी बसवायचंय. हा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. संडे आफ्टरनून झालेली आहे, मस्त घरातलं सगळं आवरून झालंय, आज लंच सुद्धा झालेलं आहे आणि जनरल आम्ही जरासं टीव्ही वगैरे बघतोय आणि अगदीच आम्हाला गरम व्हायला लागलं. आपण परवाच गप्पा मारत होतो, पुष्कर वेदर अपडेट्स देतो तेव्हा म्हणाला की आता पाऊस तसा कमी झालाय, पण लगेच ऑक्टोबर हीट जी आहे ती आता जाणवायला लागली आहे. सो म्हटलं जरा एसी लावूया आणि एसी मध्ये बसूया, असा निवांत संडे सुरू आहे. अरे तो ड्रायर वापर ना, आपल्याला तो मिळालाय तो. अरे हा, काढू का? काढू? काढ काढ. त्याच्यातच आहे ना. नाही, हा बघ ह्याच्यात आहे, हा बघ ह्याच्यात आहे. बघू, काढ, बघूया ना कसा होता. ओपनिंग करूया आज त्याचं, चला. तर हा हेअर ड्रायर आम्हाला फ्रीज आणि वॉशिंग मशीन आणि टीव्ही जे आम्ही घेतलं विजय सेल्स मधून, त्याच्याबरोबर हे प्रोडक्ट फ्री मिळालं. फ्री नाही, एक काहीतरी अमाऊंट होती. हा, ॲड ऑन होतं. अमाऊंट पे करायची होती, नॉमिनल अमाऊंट होती ती आम्ही पे केली आणि त्याच्याबरोबर आम्हाला 3 प्रोडक्ट्स मिळाले. त्याच्यात हा एक हेअर ड्रायर, हे एक ट्रिमिंग मशीन मिळालंय, ही एक आता मगाशी तुम्हाला दिसली असेल ती इस्त्री. आणि हे प्रोडक्ट त्या दिवशी आम्ही जस्ट पाहिलं आणि तसंच ठेवून दिलं. तर आता हे आपण ओपन करून बघूया. काय झालं? हे ना असं फोल्ड होतं ना, हा, ते किती ओपन होतं ते बघतीये. झालं होतं ना. हे हा. बॅक्स आहे. चलो राहू, बघूया. Yes. नको नको, लहान मुलांनी नाही घ्यायचं. मस्त ना राहू, पटापट ड्राय होतात बघ केस. राहुला असं वाटत असेल मी सलॉन मध्ये आलो. हा, सलॉन मध्ये आलास का केस कापायला? कसं वाटलं? कसं वाटलं? आता अच्छा असं करायचंय. नको, लहान मुलांनी नाही करायचं. असं हा, असं हात अडकेल ना, बोट अडकेल हा, त्याच्यात. बोट अडकेल त्याच्यात. दाबा बस. हे बघ, असं करायचं. हे बघ, थांब. नको राहू, बोट अडकेल. एवढा लांबून पकडायचं. व्यवस्थित होतं ना, पण मस्त. मस्त ना? आणि हे दुसरं प्रोडक्ट हा बिअर्ड ट्रिमर आहे, जो माझ्या कामाचा आहे. आणि कालच अंकिता म्हणाली की दाढी थोडी वाढली आहे, ट्रिम करून घे. पण माझा ट्रिमर राहिलाय त्या घरी, आणि पण आम्हाला हे शॉपिंगवरती हा ट्रिमर मिळाला. आता बघूया हा कसा आहे ते. तर हा वेगा कंपनीचा आहे. हेअर ड्रायर पण वेगा कंपनीचाच आहे. सो इथे बरेच दिले. 40 लेन्थ सेटिंग, स्टेनलेस स्टील ब्लेड्स, 160 मिनिट्स रन टाईम. एकदा चार्ज केला की
160 मिनटं चालतो हा. 2 months यूज ऑन फुल चार्ज. तर असे हे काही फीचर्स आहेत याचे. 2 कॉम्बो अटॅचमेंट्स, USB चार्जिंग दिले. सो छानच असेल हा. आता मस्त हा मी वापरेन संध्याकाळी. आत्ताच ओपन करून बघ ना. ओपन करून बघू. हा करूनच टाक, आज संडे आहे. हा आज सगळ्यांनी हा, सेल्फ आता केअर के- करा. हा हे बघ, मग मी काय फाडून तर. टाकलं. फाडून टाकलं. खेळतोय काय, कशाला करतोय फाडून काय, टाकलं. हा. काय खेळतोय तो. अच्छा हा गेम का त्याचा. गेम. हा. त्याच्यावरती ते हे नेतो ना ती मॅग्नेटिक पेन्सिल. तर असा हा ट्रिमर आहे मस्त. 0 म्हणजे क्लीन शेव. नाही, 0 म्हणजे का, हो. आणि मग 10 म्हणजे 10 म्हणजे तुम्हाला एकदम अगदी लाईट ट्रिम करायचं असेल अच्छा, एकदम. म्हणजे उलट आहे. मला उलट आहे. वाटलं बाबा म्हणजे 0 वरती खूप पॉवरफुल. पॉवरफुल. 0 powerful. म्हणजे एकदम क्लीन शेव करायचं असेल तर. तू करतो का दाढी. पॅन्डेमिक मध्ये राहूचे आपण अशा ह्याने केस कापले होते ना हो घरी. कोविड मध्ये अशा ट्रिमरने आम्ही केस कापले होते. काही दुसऱ्या पर्यायच पर्यायच नव्हता. नव्हता कारण. आणि तेव्हा थोडासा राहू लहान होता. चालू आहे. चार्ज केलेला आहे वाटतं. हा चार्ज झालेला आहे हा. थोडासा असणार, पण हा. तू रात्रभर एकदा चार्ज करून ठेवतो म्हणजे हो. तुला पूर्ण तो पण आज वापरता माझं येईल. होऊन जाईल आज. आत्ताला होऊन जाईल. हो. कलर छान आलाय. कलर मस्त त्या घरचा ब्लॅक एक ब्राऊन आहे. ब्राऊन आहे. ना, हो मस्त आहे. आणि मस्त आला कलर. आणि हा आपला चार्जर दिलाय त्याच्याबरोबर. आणि तिसरं प्रोडक्ट ते म्हणजे बजाजची ही इस्त्री. आता आमच्याकडे 3 इस्त्र्या झाल्या. हे आता अजून एक ही काय करतोय ते नको घेऊ. नाही ते काढून टाकलंय. आणि हे आता अजून एक इस्त्री मिळाली आहे. तर अशी ही 3 प्रोडक्ट्स विजय सेल्सच्या खरेदीवरती आम्हाला ही मिळाली आहे. जे आमचं बिल झालं होतं ना, हा. त्यात प्लस 500 आम्ही एक्स्ट्रा काहीतरी पे केले होते आणि मग हे Correct. 3ही प्रोडक्ट्स त्यावरती आम्हाला मिळाले. वॉशिंग मशीन, टीव्ही आणि फ्रीज. फ्रीज. याचं जे बिल झालं त्याच्यावर आम्ही 500 एक्स्ट्रा पे केले आय गेस अप्रॉक्सिमेटली. हो. आणि त्यावर मग ही 3 प्रोडक्ट्स आम्हाला मिळाली. मिळाली. अरे अजून नको पाडू ते. ही बघ, ही असं पण काय छान करतोय? मिळाली बघ. ठेवून दे. कॉम्पॅक्ट छोटीशी ना. हा ही पण छान आहे. आणि ही बघू शकता ही इस्त्री आहे. छान मिळाली ही. इमर्जन्सीला ठेवून दे पण इथे. हो राहू दे. एक आता हा. या बेड मध्ये एक- ठेवून देऊ हा एक्स्ट्रा. राहू दे ना. तर आज हे 3ही प्रोडक्टचं अनबॉक्सिंग झालेलं आहे. येस. आम्ही काल करायचं म्हटलं होतं पण ते राहिलं. हा काल आमचा जरा बाहेर वेळ गेला. हो. मग म्हटलं आता जरा दुपारचा निवांत वेळ आहे, सो हे सगळं जरा चेक करूया की काय काय कसं कसं आहे. Yes. So ही 3ही प्रोडक्ट मिळालेली आहेत. आणि हे काय ठेवलंय तू याच्यात. लिव्ह प्युअरचं काय आहे हे. ते आपलं हे ना वॉटर प्युरिफायर, हा त्याचं ते मेजरमेंट होतं हा, ते, अच्छा, आणि अच्छा. त्याची एक बॅग आहे. अच्छा 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 म्हणजे ती जर ठेवून कधी दिली. आपल्याला काढून ठेवायचं झालं ना. मस्त आहे. हा राहू दे ही लागेल. हा, मस्त आहे. ती एक ठेवली. अच्छा हे तसं नको करू ते तुटेल. हे ठेवून दे अंकिता हो आता. आता मी सगळं भरून ठेवतो. हा ए, बघितलं त्याला ब्लेड आहे राहू लागेल. हातावरती असं कट होणार हा आणि रक्त येणार. हे कधी आता वापरायचं कसं- नाही. तेव्हा त्याच्यावर दिलंय कुठेतरी दिलं असेल बघ. कीप अवे फ्रॉम किड्स. राहू तुला अलाउड नाही आहे तिने. मी मोठ्या झाल्यावर कर. हा मोठा झाल्यावर कर. मोठ्या झाल्यावर ना हा. हे बघ ना, हा. हे जे दाढीवाले आले ना हे ते दाढीवाले. केस वाले सारखं दिसते असं ते तसंच असतं ते अच्छा, सलून थोडंसं. मध्ये कापतात ना, हा. तसंच आहे ते. थोडस तसंच आहे ते. तसंच आहे थोडस. पण बरोबर. दाढी करतात त्याने. दाढी करत मेन दाढीचं आहे ते. बियर्ड ट्रिमर आहे तो. आणि हे कुठलंही पेड प्रमोशन नाहीये. आम्हाला जे हे मिळालं ते तुमच्याशी शेअर केलं. आम्ही गेलो होतो तेव्हा ही ऑफर होती. आता असेल नसेल ते माहिती नाही, पण आम्ही गेलो तेव्हा ही ऑफर होती. चहा ठेवते ना. हो चहा ठेवते. हे काय घेतलंय असं ड्रेस. हा ड्रेस कपड्यांच्या घड्या करते. मी म्हंटल ही काय नवीन फॅशन. नाही रे, एकीकडे दूध तापवायला ठेवलेलं. अच्छा तोपर्यंत म्हटलं कपड्यांच्या घड्या होतील. मग दूध इथे काढायला आलंय. म्हटलं चला आता चहा ठेवते आणि मग परत कपड्यांच्या घड्या करते. अंकिता मस्त आता चहा काढते. आणि उद्या आम्ही आता जाणार आहोत बॅक टू रुटीन. राहूची स्कूल सुरू होणार आहे उद्यापासून. आणि 2 आठवडे आमचे इथे गेले. गणपती वेकेशनची 1 आठवडा सुट्टी होती आणि त्यानंतर राहुलला बरं नव्हतं, त्याच्यामुळे पूर्ण 1 आठवडा त्याला स्कूलमध्ये आम्ही पाठवलं नव्हतं. पण आता उद्यापासून बॅक टू रुटीन. स्कूल लाईफला त्याच्या सुरुवात होणार आहे आणि त्याच्याबरोबर आमच्या सुद्धा रुटीनला सुरुवात. रोजच्या नेहमीचे जे आमचं रुटीन असतं त्या आईला टिफिन बनवायचा आहे सकाळी हो टिफिन उठून. सकाळी 6 बनवू. वाजता उठायचं आईला 5:45ला. मग 5:45 मग आणि मी मग 7. तू 7ला का. तो 7ला अच्छा. उठणार. हा हा ठीक आहे. चला आता आपण मस्त चहा चला, पिऊन घेऊया. चला. 5ला कोण उठतं. इकडे आता आपण इकडून डायरेक्ट स्कूलला जातो ना. हा म्हणून 5ला बरोबर म्हणतो आई 5:45 नाही तुला 5ला उठायचंय. ओके ओके. उठूया. हा
चहा गाळलेला आहे मस्त. आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि संडे इव्हिनिंग आहे, सो म्हणतोय संध्याकाळी थोडंसं कुठेतरी बाहेर फिरून येऊया. आज हा व्लॉग इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.